उत्तर एखादं द्यायचंय देऊ हं, शकते. ओके, चालेल गुड ठीक. मॉर्निंग सर्वांना. विद्यार्थी मित्रांनो, आजच्या आपल्या जिल्हा परिषद अहिल्यानगर आणि पंचायत समिती श्रीरामपूर यांच्या येऊ संयुक्त नका. विद्यमाने मिशन आरंभ 2027 आणि शिष्यवृत्ती प्राथमिक परीक्षा याच्या पूर्वतयारीसाठी सुरू असलेल्या आपल्या ऑनलाईन क्लासमध्ये पुनश्च एकदा सर्व विद्यार्थी पालकांचे हार्दिक स्वागत आहे. आजच्या ऑनलाईन तासिकेमध्ये आमच्या श्रीरामपूर तालुक्यातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा भोकर येथे कार्यरत असलेल्या आदरणीय अश्विनी परदेशी मॅडम आपणास मराठी विषयातील कार्यात्मक व्याकरण या विषयीचा जो घटक आहे तो म्हणजे शब्द आणि अशुद्ध शब्द अशुद्ध शब्द या विषयीचं मार्गदर्शन आपणास करणार आहेत. या तासिकेच्या माध्यमातून मॅडम आपणास जे मार्गदर्शन करणार आहेत निश्चितच त्या सर्वांचा फायदा तुम्हाला परीक्षेच्या दरम्यान होणार आहे. म्हणून सर्व विद्यार्थ्यांनी पूर्ण वेळ आजच्या तासिकेला हजर राहून या तासिकेच्या माध्यमातून आपला अभ्यासक्रम समजून घ्यायचा आहे. तर मी आदरणीय अश्विनी परदेशी मॅडम यांना विनंती करतो की त्यांनी त्यांच्या तासिकेला सुरुवात करावी. धन्यवाद सर. सुवर्णा, माईक बंद ठेवायचा बेटा. माईक बंद ठेवा. जेव्हा तुम्हाला बोलायचंय तेव्हाच फक्त माईक चालू करा. ओके, सुरू करा. हा, ठीक आहे. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी अश्विनी गीताराम परदेशी, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा भोकर, तालुका श्रीरामपूर या ठिकाणी सहशिक्षिका म्हणून कार्यरत आहे. आजचा आपला भाषा विषयाची ही तासिका आहे. भाषा विषयाच्या इतर घटकांचा अभ्यास येत्या 8 ते 10 दिवसांमध्ये तुमचा झालेला आहे. या महिन्यामधील भाषा विषयाची बहुतेक शेवटची तासिका आहे. तर या अगोदर मराठी विषयाच्या भाषा विषयाच्या ज्या काही तासिका झालेल्या आहेत त्यामध्ये तुम्ही शब्दांच्या जाती असतील, वचनचे प्रकार, लिंग, काळ, काळाचे प्रकार, विरामचिन्हांचा वापर या सर्व घटकांचा अभ्यास केलेला आहे. आमच्या श्रीरामपूर तालुक्यामधील वेगवेगळ्या शिक्षकांनी तुम्हाला या घटकांविषयी मार्गदर्शन केलेलं आहे. आता हे भाषा विषयाचे जे घटक आहे ते एकमेकांवर आधारित आहेत. त्यामुळे आधीच्या घटकाचा जर नीट अभ्यास केला, तो नीट घटक समजला तर पुढचं तुम्हाला लवकर समजेल आणि समजायला सोपं जाईल. कारण हे सगळे घटक जे आहेत मराठी व्याकरणाचे ते एकमेकांशी निगडीत आहेत. आता ह्या ज्या आपल्या तासिका चालू आहेत, दिवसभरामध्ये तुम्ही 1 तास तरी या तासिकेची पुन्हा रिव्हिजन करणं गरजेचं आहे. सकाळी जे 1 तास तासिका होत आहे, ह्या तासिकेची दिवसभरामध्ये तुम्हाला जेव्हा वेळ मिळेल किंवा जेव्हा तुम्हाला अभ्यास करावासा वाटेल त्यावेळी ह्या विषयाचा शिकवलेल्या घटकाचा एक सराव होणं गरजेचं आहे. त्याची उजळणी होणं गरजेचं आहे. कारण काय की परीक्षेच्या वेळी आता जर तुम्ही ही तासिका ऐकली व्यवस्थित आणि दिवसभरामध्ये जर तिचा सराव केला, त्याची उजळणी केली, त्या घटकावर आधारित प्रश्न उत्तरांचा सराव केला, पुस्तकामध्ये स्कॉलरशिपच्या पुस्तकामध्ये पण ह्या घटकांवर आधारित प्रश्न उत्तर आहेत, त्यांचा जर सराव केला तर परीक्षेच्या वेळी फक्त ओव्हरलुकिंग केलं किंवा फक्त एकदा त्या घटकाला पाहिलं तरी तुम्ही प्रश्नपत्रिका व्यवस्थित प्रकारे सोडू शकता. त्यामुळं ही जी तासिका रोजचीच जी तासिका होते तिचं एकदा तुम्ही रिव्हिजन करणं गरजेचं आहे. तर आजचा आपला भाषा विषयाचा जो घटक आहे तो आहे शुद्ध आणि अशुद्ध शब्द. तर शुद्ध आणि अशुद्ध शब्द या घटकासाठी कमीत कमी 2 मार्कांसाठी प्रश्न असतो, जास्तीत जास्त 4 मार्कांसाठी येऊ शकतो. म्हणजे जर 2 प्रश्न आले तर 4 मार्कांसाठी हा प्रश्न असतो. 1 प्रश्न असेल तर आपल्याला 2 मार्कांसाठी हा प्रश्न असतो. मग मंथन, नवोदय, म्हणजे केवळ फक्त स्कॉलरशिपसाठीच असं नाही, तर मंथनची एक्झाम असेल, नवोदयची असेल, स्कॉलरशिपची असेल, यासारख्या ज्या स्पर्धा परीक्षा आहेत, ज्या स्पर्धा परीक्षांमध्ये तुम्ही वेगवेगळ्या स्पर्धा परीक्षांना बसणार आहात, त्यामध्ये हा हमखास प्रश्न विचारला जातो शुद्ध आणि अशुद्ध या घटकावरती. आणि हमखास आपण त्याच्यामध्ये चुका करतो.
कारण कन्फ्यूज होतो आपण, पर्याय सारखेच दिसतात, मग आपण गडबडतो. येत असूनही आपल्या प्रश्नाचं उत्तर चुकतं, आपण चुकीच्या पर्यायाला गोल करतो, गडबडीत आपण 2 पर्यायांना गोल करतो आणि त्यामुळे आपले तिथले मार्क जातात. आणि असं होऊ नये, चुका होऊ नये म्हणून काय करायचं? त्या घटकाचा कसा अभ्यास करायचा याविषयीचं मार्गदर्शन आजच्या या तासिकेमध्ये करण्याचा हा एक प्रयत्न. विद्यार्थी मित्रांनो, आज पाहायला गेलं तर एका क्लिकवरती गुगल असेल, क्रोम असेल, YouTube असेल, विकिपीडिया असेल, सगळ्याच गोष्टी प्रत्येक एका क्लिकवरती तुम्ही भरपूर सारं ज्ञान मिळवू शकता. अगदी YouTubeवर जरी तुम्ही एखाद्या घटकाचं नाव टाकलं, तुमच्या पाठाचं नाव टाकलं, की तुम्हाला त्याच्याशी रिलेटेड भरपूर सारे व्हिडिओ येतात. म्हणजे तुम्हाला आज ज्ञानाची खूप दालनं खुली आहेत आणि तुम्ही भाग्यवान आहात, की तुम्हाला हे सगळं मिळतंय. आणि आमच्या वेळेस मात्र हे असलं काहीच नव्हतं. क्लासेस नव्हते. 10वी पर्यंत तर आम्हाला गाईड म्हणजे काय हे पण माहीत नव्हतं. फक्त पाठ्यपुस्तकातून जेवढा अभ्यास होईल तेवढा व्हायचा. त्यानंतर जर वर्तमानपत्रामध्ये मुलांचं पान म्हणून एक पान यायचं किंवा अवांतर पुस्तकं जर आम्हाला कधी वाचायला मिळाली, तर आम्ही ती आधाशीपणाने वाचायचो. म्हणजे आम्हाला ते खूप छान वाटायचं वाचायला आणि त्यामधून आम्ही माहिती घ्यायचो, ज्ञान घ्यायचो. पण आज तुम्हाला मात्र एका क्लिकवर एवढं नॉलेज उपलब्ध आहे. तर त्याचा तुम्ही फायदा घ्या, नवनवीन माहिती मिळवा, तुमच्या ज्ञानामध्ये भर टाका. आम्ही जेव्हा लहान होतो तेव्हा आम्हाला फक्त बालचित्रवाणी हा कार्यक्रम दूरदर्शनवर लागायचा आणि त्यामधून आम्हाला वेगवेगळे छोटे-छोटे व्हिडिओ किंवा एखाद्या शिक्षकांचं मार्गदर्शन हे ऐकायला मिळायचं. परंतु आता मात्र तुम्हाला एवढं सारं ज्ञानाचं भांडार तुमच्या पुढे खुलं आहे. त्यामुळे त्याचा तुम्ही नक्कीच फायदा घेतला पाहिजे. आता ह्या ज्या ऑनलाईन तासिका चालू आहेत, तर त्या तुम्हाला जर बाहेर तुम्ही तासिका ऑनलाईन लावल्यात, तर हजारो रुपये फी त्याची घेतली जाते आणि मग ऑनलाईन क्लासेस घेतले जातात. पण मागच्या वर्षीपासून आपल्या सीओ साहेबांच्या कल्पकतेतून हा जो मिशन आरंभ प्रकल्प राबवला जातोय, तर त्यामधून तुम्हाला फ्रीमध्ये स्कॉलरशिप विषयी सर्व मार्गदर्शन लाईव्ह मिळतंय. शिक्षक तुमच्याशी बोलू शकतायत आणि तुम्हाला मार्गदर्शन करतायत. तुम्ही शिक्षकांना प्रश्न विचारू शकताय. म्हणजे अशा प्रकारे अगदी फ्रीमध्ये तुम्हाला ह्या तासिका उपलब्ध आहेत. तर त्याचा सर्व विद्यार्थ्यांनी जरूर फायदा घेतला पाहिजे. आपल्या श्रीरामपूर तालुक्याचे गट शिक्षण अधिकारी माननीय दिवे साहेब यांनी आम्हा शिक्षकांना योग्य मार्गदर्शन करून आम्हाला गाईड करून या तासिका घेण्याची संधी दिली. त्याबद्दल मी त्यांचे मनपूर्वक धन्यवाद व्यक्त करते. तर आपण आजच्या आपल्या ह्या पाठाला सुरुवात करूया. आजचा पाठ आहे, आजचा विषय आहे, तासिका आहे मराठी व्याकरण शुद्ध आणि अशुद्ध शब्द. तर विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला गोष्ट ऐकायला तर आवडतेच. तर आपण आपल्या आजच्या या तासिकेची सुरुवात एका छोट्याशा गोष्टीने करूयात. तर सर्वांनी नीट लक्ष देऊन ऐकायचे. एक छोटा मुलगा असतो, शाळेमध्ये जातो, साधारण 5वी-6वी ला असतो. 5वी-6वी ला असल्यापासून तो काय करतो, वर्गामधील मुलांच्या वस्तू चोरतो. कधी पेन्सिल चोर, कधी खोडरबर चोर असं करतो. असं करत करत तो 10वी पर्यंत जातो. त्याचे शिक्षक त्याला खूप समजावतात. "अरे बाळा, असं करू नको." त्याला समजावून सांगतात, रागवून सांगतात, पण बाळ काही सुधरत नाही. शेवटी तो 10वी-11वी ला जातो, कॉलेजला जातो. कॉलेजला गेल्यावर पण त्याचं हे चोरीचं सत्र चालूच राहतं. आणि मग एकदा कॉलेजमध्ये असताना तो वर्गातल्या एका मुलाचं पॉकेट चोरतो आणि मग त्या मुलाचे पालक तक्रार करतात कॉलेजकडे. कॉलेज त्याला सांगतं, पण तो काही ऐकत नाही. मग शेवटी हे प्रकरण पोलिसांकडे जातं. गावामध्ये पोलीस स्टेशनला ते पालक जातात आणि सांगतात, की हा मुलगा अशा-अशा चोऱ्या करतोय, याला जरा समज द्या. पोलीस त्याला बोलून घेतात, त्याला सांगतात, व्यवस्थित भाषेमध्ये सांगतात, समज देतात. त्याला सांगतात, "जर तू परत चोरी केली तर मात्र तुला शिक्षा होणार." मग तो म्हणतो, "ठीक आहे, मी नाही चोरी करणार." मग त्याला सांगतात, की "तू एका पेपरवर आम्हाला असं लिहून दे, की मी चोरी करणार नाहीये आणि तुम्ही जर परत चोरी केली, तर तुम्ही मला शिक्षा करा किंवा तुम्ही जी सांगताल ती शिक्षा मला मान्य राहील." तो म्हणतो, "ठीक आहे." त्याला एक कागद दिला जातो, त्याच्यावरती लिहिलं जातं, "मी चोरी करणार नाही. चोरी केली तर मला शिक्षा करा." खाली त्याची सही वगैरे घेतली जाती. त्याला व्यवस्थित भाषेत कडक शब्दामध्ये पोलीस समजावून सांगतात आणि त्याला सोडून देतात. पुन्हा काही दिवस जातात, त्याचं कॉलेज चालू राहतं आणि त्याचं चोऱ्यांचं सत्र पण चालू राहतं. एक दिवस तर तो गावामध्ये एका व्यक्तीचं घड्याळ चोरतो आणि मग ती व्यक्ती पुन्हा पोलीस स्टेशनला येते. पोलिसांकडे तक्रार करते, की हा मुलगा या मुलाने आमच्या घरातून घड्याळ चोरले किंवा अजून काही वस्तू चोरल्यात, असं त्याच्यावरती आरोप केले जातात. पुन्हा त्याला पोलीस स्टेशनमध्ये बोलवून घेतलं जातं आणि पुन्हा पोलीस त्याला म्हणतात, "अरे बाबा, तुला आम्ही सांगितलं, एवढं समजून सांगितलं. तू आम्हाला लेखी लिहून दिलं.
तरी पण तुझ्यामध्ये काहीच सुधारणा होत नाहीये. मग तो म्हणतो मी काय लेखी लिहून दिलं? तर पोलीस म्हणतात की तू लिहून दिलंय की मी चोरी करणार नाही आणि केली तर मला शिक्षा करा म्हणून. तो म्हणतो कागद दाखवा. आणि मग जेव्हा तो कागद दाखवला जातो त्यावेळी त्यांनी त्यामध्ये काय लिहिलेलं असतं? पोलिसांनी त्याला सांगितलेलं असतं की आम्हाला एका कागदावर सहीनिशी लिहून दे की मी चोरी करणार नाही आणि केली तर मला शिक्षा करा म्हणून. मग ते कागद दाखवतात. पोलिसांनी त्याला सांगितलेलं असतं मी चोरी करणार नाही आणि केली तर शिक्षा करा. तर हा खूप हुशार असतो, जरा जास्त शहाणा असतो. त्याने पोलिसांना काय लिहून दिलं? मी चोरी करणार, नाही केली तर शिक्षा करा. म्हणजे त्याने जे स्वल्पविराम दिला, पोलिसांनी सांगितलं होतं मी चोरी करणार नाही, नाही नंतर स्वल्पविराम आणि केली तर शिक्षा करा. याने लिहिताना काय केलं? मी चोरी करणार, नाही केली तर शिक्षा करा. त्याने फक्त स्वल्पविरामाची जागा बदलली, तर पूर्ण वाक्याचा अर्थ बदलला. विद्यार्थी मित्रांनो, एक विरामचिन्हाची जागा बदलली तर पूर्ण वाक्याचा अर्थ बदलतो. एक विरामचिन्ह, एक स्वल्पविरामची जागा बदलली की त्या पूर्ण वाक्याचा अर्थ बदलला. तसंच एका शब्दामध्ये एखाद्या अक्षराचा उकार, एखाद्या अक्षराची वेलांटी जरी चुकली, तरी देखील त्या शब्दाचा पूर्ण अर्थ बदलतो. आणि त्यामुळं शुद्ध लिहिणं गरजेचं असतं. जेव्हा कोणता आपण शब्द लिहितो, वाक्य लिहितो, श्रुतलेखन करतो, त्यावेळी आपल्याला ते शुद्ध होणं गरजेचं असतं. अन्यथा त्या शब्दाचा, त्या वाक्याचा पूर्णपणे अर्थ बदलतो. जसं विरामचिन्हांचा आहे, तसंच वेलांटी असेल, उकार असेल, मात्रा असेल, हे जे आपण स्वरचिन्हांना देतो, त्यांचा वापर जर चुकीचा झाला, जर आपण चूक केली त्याच्यामध्ये, तर त्याचा पूर्ण अर्थ बदलतो. आता या गोष्टीकडून तर आपली सुरुवात झालेली आहे. आता आपण पाहूयात की शुद्ध लेखन म्हणजे नक्की काय असतं. तर आपण बघतो शुद्ध आणि अशुद्ध. शुद्ध म्हणजे बरोबर आणि अशुद्ध म्हणजे चुकीचं. तर व्याकरणाच्या भाषेमध्ये याला शुद्ध आणि अशुद्ध असं बोललं जातं. शुद्धचा अर्थ होतो बरोबर लिहिणं आणि अशुद्धचा अर्थ होतो चुकीचं लिहिणं. आता ही मराठी भाषा आहे, जशी वळवावी तशी वळते. जसं आपण पाहतो की एखादी आपली जी शाळा आहे, तर आपल्या शाळेचे काही नियम असतात. शाळेमध्ये वेळेत यावं, शाळेमध्ये शांतता ठेवावी, विद्यार्थ्यांनी येताना शाळेमध्ये युनिफॉर्ममध्ये यावं. तसंच आपण जेव्हा एखाद्या हॉस्पिटलमध्ये जातो, तेव्हा त्या हॉस्पिटलचे पण काही नियम असतात, की शांतता ठेवा, हॉस्पिटलमध्ये प्रवेश करताना चप्पल किंवा बूट बाहेर काढा. त्याचप्रमाणे आपण जेव्हा मंदिरात जातो, मंदिराचेही काही नियम असतात. मंदिराच्या परिसरात कचरा टाकू नका, चप्पल बूट बाहेर ठेवा. आपण घरामध्ये राहतो, घरामध्ये राहताना पण आपल्या घराचे काही अलिखित नियम असतात, की आपण घरामध्ये सर्वांनी मिळून सोबत काम करावं, सोबत जेवण करावं, आपलं घर स्वच्छ ठेवावं. तसंच प्रत्येक भाषेचे काही नियम असतात. प्रत्येक भाषा शिकत असताना तिला काही नियम असतात आणि ह्या नियमांनाच आपण व्याकरण म्हणतो. आणि ह्या व्याकरणाच्या भाषेमध्ये जर शुद्ध लेखनाची व्याख्या करायची असेल, तर व्याकरणाच्या भाषेमध्ये सांगितलेली शुद्ध लेखनाची व्याख्या म्हणजे व्याकरणातील नियमांना अनुसरून केलेल्या निर्दोष लेखनाला शुद्ध लेखन असे म्हणतात. व्याकरणाचे जे काही नियम आहेत त्यांच्यानुसार केलेलं निर्दोष. आता निर्दोष म्हणजे काय? की ज्याच्यामध्ये कोणताही दोष नाही असं जे लेखन केलं जातं त्याला म्हणायचं शुद्ध लेखन. म्हणजे व्याकरणाच्या नियमांना अनुसरून केलेलं निर्दोष असं लेखन म्हणजे शुद्ध लेखन. म्हणजे त्याच्यामध्ये कोणताही दोष नको, त्याच्यामध्ये कोणत्याही चुका नकोत. आणि ह्या प्रश्नावर आधारित, या घटकावर आधारित प्रश्न आपल्याला परीक्षेमध्ये विचारले जातात. शुद्ध शब्द विचारला जातो, अशुद्ध शब्द विचारला जातो. तर विद्यार्थी मित्रांनो, शुद्ध लेखनाची व्याख्या आपण आता पाहिली आहे. आणि आम्ही शिक्षक तुम्हाला लहानपणापासून, अगदी तुम्ही पहिलीत असल्यापासून तुम्हाला सांगतात की मुलांना अनुलेखन करा, शुद्ध लेखन करा, श्रुतलेखनाचा सराव करा. तर हे का सांगितलं जातं तुम्हाला? ज्यावेळी तुम्ही वाचन जास्त करताल, अवांतर वाचनाचा जेवढा सराव करताल, तेवढं तुम्ही श्रुतलेखन चांगल्या प्रकारे लिहू शकता, शुद्ध लिहू शकता. कारण वाचन संस्कृतीचे खूप सारे फायदे आपल्याला सांगितले आहेत. आपल्या मराठी भाषेमध्ये किंवा एक छोटासा सुविचार आपण म्हणतो की वाचाल तर वाचाल. म्हणजे जर तुम्ही वाचन जास्त केलं तर कोणत्याही संकटातून तुम्हाला मार्ग सापडू शकतो, तुम्ही त्या संकटातून वाचू शकता. म्हणून एक छोटंसं वाक्य, छोटासा सुविचार आहे की वाचाल तर वाचाल. म्हणून जेवढं जास्त तुम्ही वाचन करताल, अवांतर वाचनाचा सराव करताल,
तेवढं तुम्हाला त्याचा फायदा लेखनासाठी होणार आहे. कारण आधी आपण वाचन करतो आणि मग लेखनाकडे वळतो. त्यामुळे जेवढं तुम्ही जास्त वाचन करताल तेवढा तुम्हाला फायदा होणार आहे. तर या वाचनामधून आपला आत्मविश्वास वाढतो. पहिलं म्हणजे आपल्याला माहिती मिळते, आपलं ज्ञान वाढतं, आपल्याला एक आत्मविश्वास येतो, आपण एखाद्या विषयावर बोलू शकतो. त्यानंतर आपली शब्दसंपत्ती वाढते. आपल्याला वेगवेगळे नवीन शब्द माहिती होतात, ते कसे लिहिले जातात हे समजतं. त्यामुळं जेवढं जास्त वाचन करताल तेवढं तुम्ही लेखन व्यवस्थित प्रकारे करू शकता, शुद्ध लेखन करू शकता आणि शुद्ध लेखनाचा सराव करू शकता. आता मी तुम्हाला आता सांगितलं की तुम्ही वाचन करा. हे वाचन करताना तुम्ही इतर पुस्तकं तर वाचाच, पण तुमची जी पाठ्यपुस्तकं आहेत, अगदी 1ली-2री पासूनची पाठ्यपुस्तकं असतील, आता तुमचं भाषेचं असू देत, परिसर अभ्यासचं असू देत, ही सगळी पुस्तकं जेव्हा तुम्ही वाचता, ते वाचन करत असताना जरा लक्ष देऊन वाचा. फक्त डोळ्यांनी वाचू नका. तर आपलं डोकं जागेवर ठेवून ते शब्द वाचा, की जेणेकरून जे नवीन शब्द तुमच्या परिचयात होणार आहेत, ते लिहिताना त्याला उकार कोणता आहे, वेलांटी कोणती आहे, हे आपल्याला समजेल. जेवढं तुम्ही वाचन बारकाईने आणि लक्षपूर्वक करताल, तेवढं तुम्ही लेखन चांगल्या प्रकारे करू शकता. तर वाचन करत असताना त्याचा उकार असेल, वेलांटी असेल, मात्रा असेल, जोडाक्षरं असतील, याचं व्यवस्थित वाचन करा, सराव करा. जोडाक्षरं अवघड वाटली तर ती लिहून काढा आणि त्यांचा सराव करा. वाचन आणि लेखन करत असताना न बाणाचा न नळाचा यातला फरक लक्षात घ्या. कोणत्या ठिकाणी न बाणाचा आहे, कोणत्या ठिकाणी न नळाचा आहे. त्यानंतर कोणत्या ठिकाणी ल लसणाचा वापरलाय, कोणत्या ठिकाणी ळ बाळाचा वापरलाय. कारण यामध्ये बऱ्याच वेळा आपलं कन्फ्युजन होतं, गोंधळ होतो. न समजत नाही, न कोणता पाहिजे, ळ कोणता पाहिजे. तर हे व्हावं यासाठी सराव गरजेचा आहे. सराव करायचा म्हणजे काय? वाचन करायचं. नवीन आलेल्या शब्दांचं लेखन करायचं. जेवढा तुम्ही अधिक सराव करताल, तेवढ्या तुमच्या चुका टळल्या जातील. आता उदाहरणार्थ जेव्हा आपण एखादी गोष्ट नवीन करायला शिकतो, सुरुवातीला ती चुकते, पण नंतर मात्र आपल्याला ती चांगल्या प्रकारे येते. उदाहरणार्थ आपण नवीन पोळ्या करायला शिकतोय. पोळी करत असताना जेव्हा आपण पहिल्या दिवशी केलेली पोळी आणि 15व्या दिवशी रोज सराव करून केलेली 15व्या दिवशीची पोळी, याच्यामध्ये नक्कीच फरक असतो. पहिल्या दिवशी केलेली पोळीपेक्षा 15व्या दिवशी केलेली पोळी ही नक्कीच चांगली होणार असते. कारण का? सराव झालेला असतो. तसंच प्रत्येक गोष्टीचा सराव केला, मग तुम्ही गणिताचा असेल, प्रत्येक विषयाचा तुमच्या. तसंच वाचनाचा जर रोज सराव केला, रोज तुम्ही अर्धा तास तरी वाचन केलं, तर त्याचा तुम्हाला नक्कीच फायदा होणार आहे लेखनासाठी सुद्धा आणि आपलं मत मांडण्यासाठी सुद्धा. तर आपण शुद्ध लेखनाची व्याख्या पाहिली आहे. शुद्ध लेखनासाठी वाचनाची गरज आहे, हे पण तुम्हाला सांगितलेलं आहे. आता यानंतर आपण बघणार आहोत, जेव्हा आपल्याला शुद्ध आणि अशुद्ध शब्द शिकायचे त्या अगोदर आपल्याला ऱ्हस्व स्वर आणि दीर्घ स्वर हे समजणं गरजेचं आहे. तर ऱ्हस्व स्वर आणि दीर्घ स्वर. ऱ्हस्व म्हणजे पहिला उकार वेलांटी आणि दीर्घ म्हणजे दुसरा उकार आणि वेलांटी. वेलांटी असेल, दुसरा उकार असेल, तर त्याच्यामध्ये दीर्घ मध्ये येतो. आता ऱ्हस्व स्वर आपण अगोदर पाहूयात. ज्या ज्या स्वरांच्या उच्चारासाठी मग स्वर असतील किंवा व्यंजन म्हणजे कोणते? क पासून ञ पर्यंत. आणि स्वर आपल्या मराठी भाषेमध्ये आधी 12 स्वर होते, परंतु आता त्याच्यामध्ये 14 ऍ आणि अ हे पण ऍड केलेले आहेत. त्यामुळे स्वर झालेले आहेत 14. तर ऱ्हस्व स्वर आणि दीर्घ स्वर. ऱ्हस्व स्वर म्हणजे काय? की ज्यांच्या उच्चारासाठी कमी वेळ लागतो, ज्यांचा उच्चार आखूड असतो. तुम्ही याचा स्क्रीनशॉट काढून ठेवू शकता. तुम्हाला जे पेजेस दाखवले जातात त्याचा स्क्रीनशॉट काढून ठेवा, की जेणेकरून आज दिवसभरात जेव्हा तुम्ही उजळणी करताल तेव्हा तुम्हाला त्याचा फायदा होईल. तर विद्यार्थी मित्रांनो, ऱ्हस्व स्वर. आता ऱ्हस्व स्वर म्हणजे काय? ज्यांच्या उच्चारासाठी कमी वेळ लागतो किंवा ज्यांचा उच्चार आखूड असतो त्याला म्हणायचं ऱ्हस्व स्वर. मग याचे उदाहरणं कोणते आहेत? अ, ई, उ, रू. पहिला ई, पहिला उ, रू आणि अ हे आहेत ऱ्हस्व स्वर. ह्या चौघांचा समावेश होतो ऱ्हस्व स्वरांमध्ये. मग आपण जेव्हा क लिहितो, क झाला ऱ्हस्व स्वर. क ला पहिली वेलांटी दिली की, हा झाला ऱ्हस्व. क ला पहिला उकार दिला, हा झाला ऱ्हस्व कू आणि क च्या खाली रू, क आणि रू एकत्र केला की क्रू. हे 4 जण झाले ऱ्हस्व मध्ये. आता दीर्घ स्वर म्हणजे काय हे आपण पाहूयात, की ज्यांच्या उच्चारासाठी अधिक वेळ लागतो, ज्यांचा उच्चार लांब असतो, त्याला म्हणायचं दीर्घ स्वर.
आता दीर्घस्वर म्हणजे दुसरी वेलांटी, दुसरा उकार हे तुम्ही तुमच्या माहितीसाठी लक्षात ठेवू शकता. आणि ऱ्हस्व म्हणजे पहिला उकार, पहिली वेलांटी हे तुम्ही तुमच्या लक्षात राहण्यासाठी लक्षात ठेवा असं. आता दीर्घस्वर ज्यांच्या उच्चारासाठी अधिक वेळ लागतो, ज्यांचा उच्चार लांब असतो, त्याला म्हणायचं दीर्घस्वर. यामध्ये कोण कोण येतं? आ, ई, उ, ए, ऐ यांचा समावेश होतो दीर्घ स्वरांमध्ये. आणि हे स्वर जेव्हा व्यंजनांना लावले जातात त्यावेळी आपण बाराखडी वाचतो. ह्या बाराखडी मधल्या का, की, कु, के, कै यांचा समावेश होतो दीर्घ स्वरांमध्ये. तर एवढं लक्षात ठेवा, ऱ्हस्व स्वर म्हणजे काय, दीर्घ स्वर म्हणजे काय, की जेणेकरून आपल्याला शुद्ध आणि अशुद्ध शब्द ओळखताना त्याचा फायदाच होणार आहे. ऱ्हस्व स्वर लक्षात ठेवा, दीर्घ स्वर लक्षात ठेवा. ऱ्हस्व म्हणजे पहिले उकार वेलांटी आणि दीर्घ म्हणजे दुसरा उकार वेलांटी. दीर्घ स्वरांच्या उच्चारासाठी कमी वेळ लागतो, त्यांचा उच्चार आखूड होतो. आणि दीर्घ स्वरांच्या उच्चारासाठी ऱ्हस्व स्वरांसाठी आणि दीर्घ स्वरांसाठी अधिक वेळ लागतो. आता विद्यार्थी मित्रांनो, मी मगाशीच तुम्हाला सांगितलं की मराठी भाषा आहे जशी वळवावी तशी वळते. तर आपण जे उदाहरण पहिल्यांदा पाहिलं की मी चोरी करणार, स्वल्पविराम नाही केली तर शिक्षा. म्हणजे एका स्वल्पविरामची जागा बदलली, अर्थ बदलला. तसंच एका वेलांटीची वेलांटी बदलली किंवा उकार बदलला की पूर्ण शब्दाचा अर्थ बदलू शकतो. आता याची काही उदाहरणं आपण पाहूयात. तर इथं मी शब्द लिहिलाय दिन आणि इथं लिहिलाय दिन. ह्या दला दिलीये पहिली वेलांटी, ह्या दला दिलीये दुसरी वेलांटी. जेव्हा या दला पहिली वेलांटी दिली जाते तेव्हा त्या दिनचा अर्थ होतो दिवस. आणि जेव्हा दला दुसरी वेलांटी दिली जाते तेव्हा त्या दिनचा अर्थ होतो गरीब. तर एका वेलांटीची जागा बदलल्यामुळं शब्दांचा अर्थ बदललाय. त्यानंतर पुढचा शब्द बघा, सूत, सूत. सूला पहिला उकार दिलाय सूत आणि सला दुसरा उकार दिलाय सूत. या सूतचा अर्थ होतो मुलगा आणि ह्या सूतचा अर्थ होतो धागा किंवा दोरा. पुढे बघा, सूर आणि सूर. सूर, सला पहिला उकार दिला की या सूरचा अर्थ झाला देव आणि सला दुसरा उकार दिला की या सूरचा अर्थ झाला आवाज. पाणी, पाणी. नला जेव्हा पहिली वेलांटी दिली आहे, ह्या पाणीचा अर्थ होतो हात. हाताचा समानार्थी शब्द आहे पाणी. आणि पाणी जेव्हा नला दुसरी वेलांटी दिली जाते तेव्हा त्याचा अर्थ होतो जल. जे आपण पाणी पितो ते पाणी. त्यानंतर पुढे बघा, शिर, शिर. शला जेव्हा पहिली वेलांटी दिली शला तेव्हा त्याचा अर्थ होतोय डोके. आणि शला दुसरी वेलांटी दिली की त्याचा अर्थ होतो रक्तवाहिनी, म्हणजे आपल्या शरीरामध्ये असलेल्या रक्तवाहिन्या, त्याला आपण म्हणतो शिर. तर अशा प्रकारे अजूनही खूप सारे शब्द आहेत मराठी भाषेमध्ये की ज्याला काना दिला तर त्याचा अर्थ बदलतो, ज्याला वेलांटी पहिली दिली की त्याचा अर्थ बदलतो. म्हणजे अशा प्रकारे याचा स्क्रीनशॉट काढून ठेवा आणि असे अजून शब्द तुम्ही शोधायचे आणि तुमच्या वहीमध्ये आज नोट डाऊन करायचे की ज्याचा वेलांटी बदलली, त्याला काना दिला किंवा त्याचा उकार बदलला की त्याचा अर्थ बदलतो. असे शब्द तुम्ही शोधून तुमच्या वहीमध्ये आज ते नोट डाऊन करून ठेवायचे. तर ऱ्हस्व दीर्घस्वर आपण पाहिलं. वेलांटी आणि उकार जर वेगळे दिले तर त्याचा अर्थ बदलतो, हे देखील आपण पाहिलं. तर आता आपण पुढचा आपण जे शुद्ध लेखनाचे नियम आज शुद्ध लेखन बघणार आहोत, ते शुद्ध आणि अशुद्ध शब्द. तर शुद्ध शब्द कसे ओळखायचे यासाठी काही मराठी भाषेमध्ये व्याकरणाचे नियम दिलेले आहेत. तर या नियमांचा आता आपण अभ्यास करूयात. आणि शुद्ध लेखनासाठी जे काही नियम दिलेले आहेत तर ते आता तुम्ही या वर्गात असताना, आता तुम्ही चौथीला आहात, त्यामुळे तुम्हाला शुद्ध लेखनाचे काही थोडेफार नियम माहिती होतील. पण जसजसं तुम्ही वरच्या वर्गांमध्ये जाताल, पुढच्या वर्गांमध्ये जाताल, तुम्हाला अजून काही शुद्ध लेखनाचे शब्द माहिती होतील, शुद्ध लेखनाचे नियम माहिती होतील आणि त्यानुसार तुम्ही ते शुद्ध लेखन करू शकता किंवा शुद्ध शब्द आणि अशुद्ध शब्द ओळखू शकता. तर आता आपण शुद्ध लेखनाचा पहिला नियम पाहूयात. तुम्ही स्क्रीनशॉट काढून ठेवू शकता किंवा तुमच्या स्कॉलरशिपच्या पुस्तकात पण हे सगळं दिलेलं आहे. तुम्ही आता समजून घेतलं, थोड्या वेळाने वाचायला जर पुस्तक हातात घेतलं तर तुम्हाला ते लवकर समजेल. आता पहिला नियम काय सांगतो आपल्याला, तुम्हाला मी मगाशी सांगितलं जसं वेगवेगळ्या ठिकाणी नियम असतात, घरी असतील, मंदिरात असतील, शाळेत असतील, तसं भाषेला देखील काही नियम असतात. तर मराठी भाषेमध्ये व्याकरण शिकत असताना, शुद्ध अशुद्ध शब्द शिकत असताना शुद्ध लेखनाचे देखील काही नियम आहेत. तर आता
पहिला नियम काय सांगतो, एखाद्या शब्दातील ज्या अक्षरांचा उच्चार स्पष्टपणे नाकातून होतो त्या अक्षरांवर नेहमी अनुस्वार द्यावा. पहिल्यांदा हे लक्षात घ्या विद्यार्थी मित्रांनो, आपण जेव्हा शब्द बोलतो, अक्षरांचा उच्चार करतो, त्यावेळी आपल्या वेगवेगळ्या तोंडाच्या अवयवांमधून त्याचा उच्चार होत असतो. काही शब्दांचा उच्चार नाकातून होतो, काही शब्दांचा उच्चार ओठातून होतो, काही शब्दांचा उच्चार दातातून होतो, काही शब्दांचा उच्चार, काही अक्षरांचा उच्चार टाळूला स्पर्श करून होतो. अशा प्रकारे उच्चार होतो. तसंच एखाद्या शब्दामधील जर एखाद्या अक्षराचा उच्चार नाकातून होत असेल, स्पष्टपणे आपल्याला जाणवतं की नाकातून होतोय, त्यावेळी त्या अक्षरांवर नेहमी अनुस्वार द्यायचा असतो. त्या अक्षरावरती वरती अनुस्वार येतो. उदाहरणार्थ भिंत, दिंडी, कांदा, सुंदर हे उच्चार तुम्ही पण आता मनातल्या मनात करून बघा. त्याचा उच्चार करताना ह्या अक्षराचा उच्चार नाकातून होतो. त्यामुळं त्याच्या डोक्यावरती आपल्याला टिंब द्यायचा असतो, अनुस्वार द्यायचा असतो. त्याला आपण टिंब म्हणतो, पण व्याकरणाच्या भाषेमध्ये त्याला अनुस्वार म्हटलं जातं. तर एखाद्या शब्दाचा उच्चार करताना ज्या अक्षराचा उच्चार स्पष्टपणे नाकातून होतो त्या अक्षरांवर नेहमी अनुस्वार द्यावा. आता हा पूर्ण शब्द आहे भिंत. भिंत शब्दांमध्ये भी हे एक अक्षर आहे आणि त हे एक अक्षर आहे. दिंडी या शब्दामध्ये दी हे अक्षर आहे आणि डी हे अक्षर आहे. तर भिंत या शब्दाचा उच्चार करताना भीचा उच्चार नाकातून होतो, म्हणून त्याच्या डोक्यावर आपल्याला अनुस्वार द्यायचा आहे. दिंडी या शब्दाचा उच्चार करताना दीचा उच्चार नाकातून होतो, म्हणून दीवर अनुस्वार द्यायचा आहे. मग तुम्ही म्हणताल आता फक्त पहिल्या अक्षरावरती अनुस्वार येतो का? तर नाही, फक्त पहिल्याच अक्षरावरती अनुस्वार येतो असं नाही. मधल्या अक्षरावर, शेवटच्या अक्षरावर अनुस्वार येऊ शकतो. तर आता अजून आपण अनुस्वाराची उदाहरणं पाहूयात आणि हे देताना आपण काय चुका करतो हे देखील मी इथे लिहून दाखवलेलं आहे तुम्हाला. याचा एक स्क्रीनशॉट काढून तुम्ही घ्या. आता बघा, अंगण शब्द म्हणताना अंगण अचा उच्चार नाकातून होतो, म्हणून अवर अनुस्वार आला पाहिजे. पण आपण गडबडीमध्ये घाईमध्ये काय करतो, गवर अनुस्वार देतो आणि अगण्य असा उच्चार करतो. मग हा मात्र उच्चार चुकीचा आहे, कारण आपल्याला अंगण शब्द लिहायचा आहे तर आपला अनुस्वार अवरच आला पाहिजे. पुढे आहे सुगंध. आता मधल्या गवर अनुस्वार आलेला आहे सुगंध. सुगंध हा शब्द म्हणत असताना आपला गवर अनुस्वार येतो, गचा उच्चार नाकातून होतो. सुगंध, सुगंध. काही मुलं सुगंध शब्द लिहिताना नला ध जोडतात, मग हे मात्र चुकीचं आहे. हे होऊ नये, ह्या चुका टळाव्यात यासाठी वाचन इज व्हेरी इम्पॉर्टंट. वाचनाचा तुम्ही जास्तीत जास्त सराव करा. पुढचा शब्द इथे दाखवलाय संरक्षण. संरक्षण लिहा मुलांना. एखादं वाक्य, सैनिक देशाचे संरक्षण करतात. मुलं काय करतात, सैनिक शब्द बरोबर लिहितात, देशाचे शब्द बरोबर लिहितात आणि संरक्षण लिहिताना मात्र काय करतात, ही चूक करतात. सला काना देतात आणि 2 मात्रे देतात. पण हे मात्र चुकीचं आहे. संरक्षण शब्द असा लिहिला जात नाही, संरक्षण शब्द असाच लिहिला जातो. पुढचं बघा, गांधीजी. मी शब्द काय लिहिला, गांधीजी. आता गांधीजी शब्द लिहा मुलांना. गांधीजींनी देशासाठी गांधीजींनी देशासाठी खूप कार्य केले. आता गांधीजींनी लिहिताना काही मुलं काय करतात, गावर पण अनुस्वार देतात आणि धवर पण अनुस्वार देतात आणि मग हा शब्द मात्र आपला चुकतो. अशा प्रकारे इथं तुम्हाला मी काही शब्द लिहून दाखवलेले आहेत की अनुस्वार कसा द्यायचा. हिंदी शब्द लिहिताना आपल्याला हिवर अनुस्वार देणं अपेक्षित आहे, पण काही मुलं काय करतात, नला द जोडतात आणि वेलांटी देतात. हे चुकीचं आहे. त्यामुळे लिहित असताना आता धांदल शब्द मला लिहायचा आहे. माझी खूप धांदल उडाली. मला सकाळी सकाळी तासिका घ्यायची होती म्हणून माझी धांदल उडाली. तर धांदल शब्द लिहिताना धावरती अनुस्वार द्यायचे, पण काही मुलं काय करतात, गडबडीमध्ये दवर अनुस्वार देतात. म्हणजेच आपल्या उच्चार करत असताना ज्या शब्दाचा उच्चार नाकातून होतोय, ज्या शब्दाचा उच्चार नाकातून स्पष्टपणे आपल्याला जाणवतोय, त्याच शब्दावर आपण अनुस्वार द्यावा आणि हे सरावाने शक्य होईल. त्यामुळे जेवढा जास्तीत जास्त वाचनाचा आणि श्रुतलेखनाचा सराव करताल तेवढे शुद्ध अशुद्ध शब्द तुम्हाला ओळखता येतील. हा झाला आपला पहिला नियम की अनुस्वाराचा. ज्याचा उच्चार नाकातून होतो त्याला तुम्ही त्या अक्षरावरती तुम्ही अनुस्वार द्यायचा आहे. तर पहिला नियम लक्षात ठेवा, स्क्रीनशॉट काढून घ्या. आता आपण जाऊयात दुसऱ्या नियमाकडे. आता आपला शुद्ध लेखनाचा दुसरा नियम आपल्याला काय सांगतोय बघा.
शब्द आणि अक्षर यातला फरक लक्षात घ्या मित्रांनो. शब्द म्हणजे जो पूर्ण 2-3 अक्षर एकत्र येऊन होतो तो शब्द असतो. ह्या शब्दामधलं प्रत्येक एक जे असतं मूळाक्षर ते अक्षर असतं. तर आता दुसरा नियम काय सांगतोय बघा. एकाक्षरी शब्दामधील उकार किंवा वेलांटी ही नेहमी दीर्घ असते. दीर्घ म्हणजेच दुसरी वेलांटी. जे शब्द एक असतात, एकच अक्षर त्या शब्दामध्ये असतं. एकाक्षरी जो शब्द असतो, ज्याच्यामध्ये एकच अक्षर असतं, या एकच अक्षरी शब्दामध्ये जर त्याला उकार आला किंवा वेलांटी आली, तर ती नेहमी दीर्घ द्यावी. ती नेहमी दुसरी द्यावी. उदाहरणार्थ, याची उदाहरणं मी तुम्हाला खाली लिहून दाखवली आहेत इथं. मी, तू, ही, जी, शी, नी, ती. आपण म्हणतो ना वाक्यामध्ये, ही माझी वही आहे, तू कुठे गेला होता, मी अभ्यास करतो, हे सारखे शब्द. तू पाणी पी किंवा अजून हे काही काही वाक्यामध्ये वापरले जातात. मी बी केलं, तू बी केलं. तुम्ही बोलता बोलता ही तुमची आपली जी ग्रामीण भाषा आहे त्यामध्ये बोलतो. मी तुला सांगितलं होतं की, म्हणजे अशा प्रकारे हे एक एक अक्षरं आपल्या वाक्यामध्ये येतात. आणि ही जेव्हा एक एक अक्षरं एकाक्षरी शब्द आपल्या बोलण्यामध्ये येतो, लिहिण्यामध्ये येतो, त्यावेळी मात्र त्याला नेहमी दुसरी वेलांटी किंवा दुसराच उकार द्यावा. म्हणजे दीर्घ वेलांटी, दीर्घ उकार द्यावा. तो शब्द लिहिताना तो कधीही त्याला पहिला उकार तू असा लिहायचा नाही. तर तो लिहिताना त्याला दुसराच उकार आला पाहिजे. मी शब्द लिहिताना मला पहिली वेलांटी मी असं कधीही तुम्हाला पुस्तकामध्ये पाहायला मिळणार नाही. तर मी शब्द लिहिताना तो मी शब्द तुमचा असाच आला पाहिजे की त्याला दुसरी वेलांटी आली पाहिजे. म्हणजे आपण पहिला जो आपला नियम पाहिला तो अनुस्वाराचा पाहिला की नाकातून स्पष्टपणे उच्चार झाला की त्या अक्षरावरती तुम्ही अनुस्वार द्यायचा. दुसरा नियम आपल्याला काय सांगतो की एकाक्षरी जर शब्द असेल तर त्याला येणारा उकार, त्याला येणारी वेलांटी ही नेहमी दीर्घ आणि दुसरीच असावी. हा नियम तुम्ही लक्षात ठेवायचा. तू शब्द लिहिताना असा लिहायचा नाही, मी शब्द लिहिताना असा लिहायचा नाही. जेव्हा वाक्यामध्ये एकाक्षरी शब्द येतो आणि त्याला उकार किंवा वेलांटी असते तेव्हा त्याचा उकार किंवा त्याची वेलांटी ही दीर्घच आली पाहिजे, दुसरीच आली पाहिजे. हा झाला आपला पुढचा नियम. आता आपण आपल्या शुद्ध लेखनाच्या तिसऱ्या नियमाकडे वळूयात. तुम्ही याचे स्क्रीनशॉट काढून ठेवा विद्यार्थी मित्रांनो की दिवसभरामध्ये तुम्हाला त्याची रिव्हिजन करता येईल. आता पुढचा नियम तुम्ही वाचू शकताय, स्क्रीनवर दिसतोय. पुढचा नियम आपल्याला काय सांगतोय बघा थोडा वेळ. आता पुढचा नियम आपल्याला सांगतोय साधारणपणे कोणत्याही शब्दातील शेवटचा उकार किंवा वेलांटी हे नेहमी दीर्घ असावेत. आता बघा, एखादा शब्द आहे त्याच्या शेवटच्या अक्षराला जर वेलांटी असेल, त्याच्या शेवटच्या अक्षराला जर उकार असेल तर तो नेहमी दीर्घ द्यायचा असतो, दुसरा द्यायचा असतो. आता याला पण काही अपवाद आहेत. कोणताही नियम म्हटलं की त्याला थोडेफार अपवाद येतातच, ते पण आपण बघणार आहोत. तर बघा, साधारणपणे कोणत्याही शब्दातील शेवटचा उकार किंवा वेलांटी हे नेहमी दीर्घ असावेत किंवा दुसरे असावेत. उदाहरणार्थ, कवी शब्द मी लिहिलाय, रवी शब्द लिहिलाय, पशु, गुरु, विद्यार्थी ह्या शब्दांचं थोडं निरीक्षण करा. यामध्ये शेवटचे जे अक्षर आली आहेत त्यांना मी वेलांटी कोणती दिली आहे, उकार कोणता दिला आहे. लाडू शब्द लिहिताना मी दुसरा उकार दिलाय, पशु शब्द लिहिताना मी दुसरा उकार दिलाय. त्यानंतर माती शब्द लिहिताना मी दुसरी वेलांटी दिली आहे, सावली शब्द लिहिताना दुसरी वेलांटी दिली आहे. हे सगळे शब्द एकदा पहा. बाहुली शब्द लिहिताना मी दुसरी वेलांटी दिली आहे. जर तुम्ही पहिली वेलांटी दिली की हा शब्द चुकेल, हा अशुद्ध होईल. शुद्ध शब्द कसे लिहायचे हे इथं तुम्हाला लिहून दाखवलेले आहेत. म्हणजेच एखादा शब्द लिहिताना जर त्याच्या शेवटच्या अक्षराला वेलांटी असेल, उकार असेल तर ते नेहमी दीर्घ द्यावे, दुसरे द्यावे. हा आपला तिसरा नियम आपल्याला सांगतो. आता हा झाला तिसरा नियम. पण याला पण काही अपवाद आहेत. तुम्ही वाचन करताना लक्ष द्या. आणि शब्दामध्ये शेवटला वेलांटी आहे न ला, परंतु ती कधीही दुसरी दिली जात नाही. परंतु शब्द लिहिताना त्याचा उकार पहिलाच दिला जातो. तथापि शब्द लिहिताना प ची वेलांटी पहिलीच दिली जाते, ही दुसरी दिली जात नाही. तर हे काही अपवाद आहेत. अपवाद पण आपल्याला लक्षात ठेवायचे, कारण या अपवादांवर पण आपल्याला परीक्षेमध्ये प्रश्न येऊ शकतो की जो आपल्याला कन्फ्यूज करतो, जो वाचून आपण थोडंसं गडबडतो. पण अशा वेळी थोडं शांत राहून विचार करायचा
आणि मगच पर्यायाला गोल करायचा. घाईघाईमध्ये पर्यायाला गोल करू नका. आधी प्रश्न व्यवस्थित वाचा आणि मगच मग प्रश्न पहिल्यांदा व्यवस्थित वाचा आणि मग पर्यायाकडे जा. प्रत्येक प्रश्न दोनदा वाचा. एक ओव्हरलुकिंग करून वाचा आणि नंतर जरा शांततेने प्रश्न वाचा आणि मगच त्या उत्तराकडे जा. मगच उत्तराला गोल करायचा निर्णय घ्या. तर आता आपण पाहिलं की साधारणपणे कोणत्याही शब्दातील शेवटचा उकार किंवा वेलांटी ही दीर्घ असते किंवा दुसरी असते. त्याची युक्त उदाहरणं दिलेली आहेत. त्याचे अपवादही तुम्हाला सांगितलेत मी की आणि, परंतु, तथापि हे याला अपवाद आहेत. तर हे झाला हा नियम. आता याच्यामध्ये अजून एक उपनियम आहे, तो आपण बघणार आहोत. हे खाली मी काही उदाहरणं दिलेली आहेत, ती पण एकदा वाचू शकता तुम्ही. स्क्रीनशॉट काढून ठेवा. आता याच्यामध्ये बघा, कवी शब्द वापरलाय, इथे कवी आलाय, तोच शब्द इथे वापरलाय, पण इथे लिहिताना याच्यामध्ये आणि याच्यामध्ये फरक दिसतोय. ह्या वला दुसरी वेलांटी आहे, पण इथं मात्र ही वेलांटी पहिली झाली आहे. इथं रवीला दुसरी वेलांटी दिली आहे वला, पण रवी किरण शब्द लिहिताना मात्र वला पहिली वेलांटी झाली आहे. असं का बरं झालं असेल मित्रांनो? तर याचा पण नियम आहे की तो काय सांगतो, जेव्हा तुम्ही हा शब्द दुसऱ्या शब्दाशी जोडता, पहिला दिलेल्या शब्दाला जेव्हा दुसरा एखादा शब्द जोडला जातो आणि नवीन शब्द तयार होतो, त्यावेळी शेवटची पहिली वेलांटी, शेवटचा पहिला उकार हा नेहमी ऱ्हस्व होणार, दीर्घचं ऱ्हस्व होणार. जेव्हा कवी आणि चरित्र हे दोन शब्द एकत्र आलेत, कवी शब्दाला चरित्र शब्द जोडला गेलाय, कवी आणि चरित्र हे दोन शब्द जेव्हा एकत्र आले, नवीन शब्द तयार झाला कविचरित्र. रवी आणि किरण हे दोन शब्द जेव्हा एकत्र आले, नवीन शब्द तयार झाला रवी किरण. त्यावेळी ह्या वची दीर्घ वेलांटी जाऊन वला पहिली वेलांटी येते. ह्या वची दीर्घ वेलांटी जाऊन वला ऱ्हस्व वेलांटी येते. तसंच पशु शब्द इथे लिहिलेला आहे बघा, शला दुसरा उकार दिलाय, पण इथं लिहिताना पशु आणि धन हे दोन शब्द एकत्र आलेले आहेत. पशुधन हे शब्द एकत्र येऊन त्यांच्यापासून एक जोड शब्द तयार झालाय पशुधन. म्हणजेच जेव्हा तुम्ही जोड शब्द तयार करता तेव्हा हा नियम आपल्याला लक्षात घेणं गरजेचं आहे. पशुला मी इथे दुसरा उकार दिला होता, पण जेव्हा पशुला एक दुसरा शब्द लागला, पशुधन शब्द तयार झाला, त्यावेळी मात्र शचा दीर्घ उकार जाऊन ऱ्हस्व उकार आलेला आहे. विद्यार्थी शब्द बघा, विद्यार्थी शब्द इथे मी लिहून दाखवलाय. विद्यार्थी शब्दाला थल दुसरी वेलांटी आहे, पण जेव्हा विद्यार्थी आणि भांडार हे दोन शब्द एकत्र झाले, तेव्हा मात्र विद्यार्थी भांडार हा शब्द एकत्र तयार झाला आणि ह्या थची दुसरी वेलांटी जाऊन तिथे पहिली वेलांटी आली. विद्यार्थी मित्रांनो, पहिला नियम पाहिला अनुस्वाराचा, ज्यांचा नाकातून उच्चार होतो त्यावर अनुस्वार द्यायचा असतो. दुसरा नियम आपण पाहिला एकाक्षरी शब्दाचा, जे शब्द एकाक्षरी असतात त्यांचा उकार असेल किंवा वेलांटी असेल ही आपल्याला दुसरी द्यायची असते. आणि तिसरा नियम आपल्याला सांगतो, कोणत्याही शब्दातील शेवटचा उकार असेल, वेलांटी असेल, ती नेहमी दीर्घ असावी, दुसरी असावी. पण हे शब्द जेव्हा दुसऱ्या शब्दाला जोडून येतात तेव्हा त्या दीर्घ वेलांटीची, दीर्घ उकाराचा मात्र ऱ्हस्व उकार होतो, ऱ्हस्व वेलांटी होती. हे झाले 3 नियम. आतापर्यंत 3 नियम आपण शुद्ध लेखनाचे पाहिले. आता आपण जाऊयात चौथ्या नियमाकडे. तुम्ही वाचू शकताय, स्क्रीनशॉट काढू शकताय. पुढचा नियम आपल्याला काय सांगतोय बघा. आकारांत शब्दातील शेवटून दुसऱ्या अक्षराचा उकार आणि वेलांटी दीर्घ असावी. आता आकारांत म्हणजे काय? अकारांत म्हणजे ज्याच्या शेवट आलेला अक्षर याला काना नाही, वेलांटी नाही, उकार नाही, मात्रा नाही, काहीच नाही, अशा शब्दांना म्हणायचं अकारांत. अकारांत म्हणजे एकटा असलेला, की ज्याला वेलांटी आलेली नाहीये, काना आलेला नाहीये, ह्या शब्दांचं निरीक्षण करा की त्याच्यामध्ये जे शेवटचे अक्षर आलेले आहेत त्याला कानाही नाही, वेलांटी नाही, उकार नाही, मात्रा नाही, काहीच नाही, यांना म्हणायचं आकारांत शब्द. आकारांत शब्दातील शेवटून दुसऱ्या अक्षराचा उकार आणि वेलांटी दीर्घ असावी. आता आपण एक नियम पाहिला, शेवट जर वेलांटी किंवा उकार आला, पुन्हा एकदा बघा, तर तो दीर्घ असावा. पण याच्या अगोदरचा शेवटून दुसरं जे अक्षर आहे त्याला जर काना आला, वेलांटी आली, तर तो मात्र ऱ्हस्व असावा. बघा, त्याचं उदाहरण इथे दिलेलं आहे. हे जे शब्द दाखवलेत तुम्हाला, याच्यामध्ये हा आकारांत आलाय, शेवटच्या अक्षराला काहीच नाहीये, पण
त्याच्या अगोदर येणारं अक्षर, शेवटून दुसरं अक्षर, त्याचा उच्चार करताना तो दीर्घ असावा. त्याला वेलांटी देताना, त्याला उकार देताना दीर्घ असावा. तर उदाहरणार्थ वीट शब्द लिहिलाय, ट ला काहीच नाहीये, हा आकारांत आहे, पण त्याच्या पूर्वी येणारा वी मात्र दीर्घ आलाय, वला दुसरी वेलांटी आली आहे. दूध शब्द लिहिलाय आपण, ध ला काहीच नाहीये, ध ला काना मात्र वेलांटी काही नाहीये, ध एकटा आहे, आकारांत आहे, पण त्याच्या अगोदर येणाऱ्या अक्षराला जो उकार आलाय तो मात्र दुसरा आलाय. मीठ शब्द लिहिलाय, ठ एका आकारांत आहे, ठच्या अगोदर मी आलाय, मग मला मात्र दुसरीच वेलांटी आली पाहिजे, इथं तुमची पहिली वेलांटी नको. हे उदाहरण बघून घ्या. आता हे 2 अक्षरी झाले. 3 अक्षरी शब्द बघा मुलांनो. लसूण, लसूण शब्द लिहिलाय, न हा आकारांत आहे, आकारांतच्या अगोदर येणारा ह्या शेवटून दुसरं अक्षर, त्याला लसूण, सला उकार दिलाय, पण तो दुसरा दिलाय, तो पहिला कधीही द्यायचा नाही. जर तुम्ही पहिला दिला तर तो शब्द अशुद्ध होईल आणि तो शब्द चुकीचा होईल. इथं कबूल शब्द पण बघा, जमीन शब्द लिहिलाय, न एकटा आलाय, अकारांत आलाय, नच्या अगोदरचं अक्षर मात्र दीर्घ आलं पाहिजे, त्याला पहिली वेलांटी द्यायची नाही. हे 3 अक्षरी शब्द. आता 4 अक्षरी शब्द बघा. नवनीत, नवनीत शब्द लिहिलाय, तर एकटा आलाय, तर अकारांत आहे, त्याच्या अगोदर येणारा नी मात्र तुम्हाला वेलांटी त्याला देणं गरजेचं आहे, दुसरी. नवनीत हा आपला पुढचा नियम, की शेवटून दुसरं येणाऱ्या अक्षराला जर उकार असेल, वेलांटी असेल आणि शेवटचं अक्षर आकारांत असेल तर त्याची वेलांटी असेल, उकार असेल, हा पहिला द्यावा. आता आपण पुढचा एक शेवटचा नियम पाहणार आहोत, वाचन करायचं नियमाचं. शब्दातील शेवटचं अक्षर जर दीर्घ असेल, बघा मुलांनो, शेवटचं अक्षर जर दीर्घ असेल तर त्याच्या आधीचा उकार किंवा वेलांटी ऱ्हस्व लिहावी. आता आपण नियम पाहिला, आकारांत असेल तर त्याच्या आधीचं अक्षर दीर्घ येतं, पण आता शेवटचं अक्षर जर दीर्घ असेल तर त्याच्या अगोदर येणारं अक्षर हे ऱ्हस्व असावं, हे लक्षात ठेवा. इथे शब्द दिलेले, स्क्रीनशॉट काढून घ्या आणि त्या शब्दांचं एकदा वाचन करा, शब्दांचं बारकाईने निरीक्षण करा. इथं दिलंय बघा, गरिबी, बला दुसरी वेलांटी येणार साहजिकच, कारण तो शेवट आलेला आहे. आपण नियम पाहिलाय, शेवटच्या अक्षराला दुसरी वेलांटी द्यायची असती, पण त्याच्या आधीच्या अक्षराला पण वेलांटी आली आहे, मग ती मात्र तुमची पहिली आली पाहिजे. नमुना शब्द दिलाय, नमुना शब्द लिहिलाय, हा आकारांत, याला काना दिलाय म्हणजे हा दीर्घ आहे, हा दीर्घ आहे म्हणून हा ऱ्हस्व आला पाहिजे. हा दीर्घ आहे, त्याच्या आधीचं अक्षर ऱ्हस्व आलं पाहिजे. हा दीर्घ आहे, याच्या आधीचं अक्षर ऱ्हस्व आलं पाहिजे. हुतुतू शब्द लिहिताना त्याला दुसरा उकार दिलाय, तो दीर्घ आहे, त्याच्या आधीचं अक्षर ऱ्हस्व आलं पाहिजे. ऱ्हस्व म्हणजे पहिला उकार वेलांटी, एवढं लक्षात ठेवा. माहिती शब्द आहे, त्याला दुसरी वेलांटी आली आहे, त दीर्घ आहे म्हणून ही मात्र तुमचा ऱ्हस्व आला पाहिजे. हा दीर्घ आहे, हा ऱ्हस्व आला पाहिजे. हा दीर्घ आहे, हा ऱ्हस्व आला पाहिजे, हे लक्षात ठेवा. तर हा नियम आपल्याला काय सांगतो, शब्दातील शेवटचं अक्षर दीर्घ असेल तर त्याच्या आधीचा उकार किंवा वेलांटी ही ऱ्हस्व लिहावी. हा नियम लक्षात ठेवायचा. हे सगळ्या नियमांचे तुम्ही स्क्रीनशॉट काढून घ्या आणि तुम्ही आज दिवसभरामध्ये त्याची एकदा तरी उजळणी करणं अपेक्षित आहे, तर तुम्हाला हा घटक चांगल्या पद्धतीने समजेल आणि तुम्ही परीक्षेमध्ये ह्या घटकाचे मार्क घालवणार नाही. चुकूनही मार्क घालवायचे नाहीये त्या घटकाचे, कारण सोपं असतो. पर्यायांचं व्यवस्थित वाचन करायचं. प्रश्न विचारलाय काय, तुम्हाला शुद्ध प्रश्न विचारलाय की अशुद्ध शब्द ओळखायला सांगितलंय, हे नीट वाचायचं, प्रश्न नीट वाचायचा, पर्याय नीट वाचायचे आणि मगच उत्तराकडे जायचे. तर हा आपला शेवटचा नियम. आपण 5 ते 6 नियम आज पाहिलेत. तर हा शेवटचा नियम काय सांगतोय, शेवटचा अक्षर जर दीर्घ असेल तर त्याच्या अगोदरचं अक्षर ऱ्हस्व आलं पाहिजे. शेवटचं अक्षर दीर्घ आहे, इथे दीर्घ आहे, त्याच्या आधीचं अक्षर ऱ्हस्व आलं, इथे दुसरी वेलांटी आहे, त्याच्या आधीच्या अक्षराला पहिली वेलांटी आली आहे, इथं काना आहे, त्याच्या आधीचं उकार येणार आहे. हे नियम आपण पाहिले. आता आपण जाऊयात की साधारणपणे परीक्षेमध्ये आपण कोणत्या चुका करतो. साधारणपणे परीक्षेमध्ये जे अवघड शब्द विचारले असतील, सामान्यतः आपल्या चुका कोणत्या शब्दामध्ये होतात, श्रुतलेखन करताना पण आपल्या चुका कोणत्या शब्दांमध्ये होतात, हे पाहूयात. आता इथं सामान्यतः चुका होणारे काही शब्द तुम्हाला दिलेले आहेत, तुमच्या स्कॉलरशिपच्या पुस्तकामध्ये पण दिलेले आहेत. त्यांचं पण वाचन करा, त्यांचाही सराव करा, याचा स्क्रीनशॉट काढून ठेवा. कृपया माईक बंद करा, कोणाचा तरी आवाज येतोय. तर
तर पहिलं इथं दाखवलंय तुम्हाला, इथे काही काही शब्द असे आहेत की ते थोडेसे तुम्हाला अवघड वाटतात. ते लिहिताना आपल्या चुका होऊ शकतात. अग्नी शब्द लिहिलाय. अग्नी म्हणल्यावर गला न जोडला पाहिजे आणि शेवटचं अक्षर आहे म्हणल्यावर त्याला दुसरी वेलांटी आली पाहिजे. तर अग्नी, अनुस्वार, अनुस्वार शब्द लिहिताना न ला पहिला उकार आला पाहिजे, न नळाचा पाहिजे, न बाणाचा लिहायचा नाही. अनुस्वार, आयुष्य, श कोणता आलाय? श षटकोणाचा. इथे तुम्ही श शहामृगाचा लिहायचा नाही. तुमच्या न लिहिताना न नळाचा, न बाणाचा लिहिताना चुका होतात. ल लसणाचा, बाळाचा लिहिताना चुका होतात. श शहामृगाचा लिहायचा का श षटकोणाचा लिहायचा हेच आपल्याला समजत नाही. आणि त्यामुळं वाचन व्यवस्थित करा, तुम्हाला श्रुतलेखन येईल. आशीर्वाद, आता हा बऱ्याच वेळा विचारला जातो आशीर्वाद शब्द. तर आशीर्वाद शब्द श ला तुमची दुसरीच वेलांटी आली पाहिजे आणि रफार मात्र वावर आला पाहिजे. आशीर्वाद. तर अशा प्रकारे हे शब्द इथे दाखवलेले आहेत. सामान्यतः चुका कोणत्या शब्दांमध्ये होतात? तुमच्या न आणि न लिहिताना, ल आणि ळ लिहिताना, श आणि श लिहिताना. तर ह्या चुका होऊ नयेत यासाठी वाचन करा आणि वेगवेगळे इतर अवांतर पुस्तकांचं वाचन करा. वाचन करत असताना नुसतं वाचन करू नका. वाचन करत असताना त्याच्यामध्ये वेलांटी, उकार, जोड शब्द, न ल ळ हे पण लक्ष देऊन वाचन करा की जेणेकरून तुमच्या श्रुतलेखनामध्ये शुद्ध शब्द लिहिण्यामध्ये चुका होणार नाही. शुद्ध अशुद्ध शब्दांवरती, शुद्ध अशुद्ध घटकावरती जे काही प्रश्न आहेत ते तुम्ही व्यवस्थित सोडू शकता. याचा एक स्क्रीनशॉट काढून घ्या मुलांना. आता आपण शुद्ध अशुद्ध शब्द पाहिलं. सुरुवातीला मी तुम्हाला एक गोष्ट सांगितली की त्या मुलाची मी चोरी करणार नाही केली तर शिक्षा. तशीच अजून एक गोष्ट आहे. आता ती नीट लक्ष देऊन ऐका. आपण सुरुवात पण गोष्टींनी केली, आपण आपल्या तासिकेचा शेवट पण एका छानशा गोष्टींनी करणार आहोत आणि ही गोष्ट पण तुम्ही घरी पुन्हा सांगायची आहे तुमच्या घरातल्यांना. आता बघा, तुम्ही 4थीचा अभ्यास करताय स्कॉलरशिपचा. आपल्याला वेगवेगळे म्हणी आहेत किंवा आपण दैनंदिन जीवनामध्ये पण मोठे लोक काही वेळेस म्हणी वापरतात की ज्या ऐकून आपल्याला हसायला येतं. काही काही म्हणी खूप मजेशीर असतात. तर या म्हणींचा अभ्यास तुम्ही करणारच आहात. पण आपण एक म्हण ऐकतो, धचा मा करणे. आता ही धचा मा करणे म्हणजे आपण शुद्ध आणि अशुद्ध शब्दांशी रिलेटेड ही म्हण बघतोय. धचा मा करणे. नानासाहेब पेशवे हे जे होते, नानासाहेब पेशवेंना 3 मुलं होते. विश्वासराव, माधवराव आणि नारायणराव. आणि ह्या नानासाहेब पेशव्यांचे भाऊ होते राघोबादादा पेशवे. आता बघा, नानासाहेबांचा मृत्यू झाल्यानंतर साहजिकच पेशवाईची वस्त्र गादी कोणाकडे आली? त्यांचा मुलगा विश्वासराव. पण विश्वासराव पेशव्यांचं काय झालं? पानिपतच्या युद्धामध्ये विश्वासराव पेशव्यांचा मृत्यू झाला आणि त्यानंतर पेशवाईची गादी आली माधवरावांकडे, माधवराव पेशव्यांकडे. माधवराव पेशवे हे खूप हुशार होते आणि कर्तव्यनिष्ठ होते आणि अगदी छान, म्हणजे त्यांचा कारभार हा खूप चांगला होता, आदर्श होते. पण झालं काय? माधवराव पेशव्यांना टीबी झाला, क्षयरोग झाला, ते आजारी पडले आणि ते अगदी अंथरुणाला खिळले. त्यामुळे मग माधवरावांनी काय केलं? आपले काका राघोबा दादा हे त्यांचे काका होते, त्यांना आपल्याकडे बोलवलं आणि त्यांना सांगितलं की माझं काही खरं दिसत नाहीये, माझ्या पश्चात तुम्ही नारायणरावांची काळजी घ्या आणि नारायणरावांना गादीवर बसवा. पण राघोबा दादांना काय वाटत होतं? माधवराव गेल्यानंतर गादी आपल्याला मिळावी, आपल्याला पेशवाईची वस्त्र मिळावी, असं राघोबा दादा आणि त्यांच्या पत्नी आनंदीबाई यांना वाटत होतं. पण माधवरावांनी मात्र वचन घेतलं की नारायणरावांनाच गादी द्या आणि मग असं झाल्यानंतर नारायणरावांना गादीवर, माधवरावांचा काही दिवसात मृत्यू झाला. गादीवर आले नारायणराव पेशवे. नारायणराव पेशवे तसं वयाने लहान होते. मग राघोबा दादांच्या मनामध्ये एक शल्य राहिलं की मला गादी हवी होती. राघोबा दादांसोबतच आनंदीबाईला पण तसंच वाटायचं की मला गादी हवी आहे. मग या दोघांनी मिळून काय केलं? सुमेर सिंग नावाचा एक गार्दी होता, त्याला सांगितलं की नारायणरावांना धरायचं आणि लपून ठेवायचं, आम्ही जिथं सांगू तिथे, असं. पण तो सुमेर सिंग हुशार होता. सुमेर सिंग म्हणाला, मी असं तोंडी ऐकणार नाही, मला तुम्ही एक पत्र द्या, त्यावरती तुम्ही हे मला लिहून द्या आणि खाली तुमची सही द्या. मग राघोबा दादा म्हणाले ठीक आहे. राघोबा दादांनी सुमेर सिंगला एक पत्र लिहिलं. त्या पत्रामध्ये त्यांनी काय लिहिलं? नारायणरावांना धरावे व लपवून ठेवावे. पत्रामध्ये लिहिलं काय होतं? त्यांनी नारायणरावांना धरावे व लपवून ठेवावे. पण आनंदीबाईला मात्र नारायणराव नकोच होते. आनंदीबाईला वाटायचं नारायणराव गेले तर पेशवाईची वस्त्र आपल्याकडे येतील आणि पूर्ण गादी आपल्याकडे येईल, आपण पेशवे होऊ. म्हणून आनंदीबाईने काय केलं? नारायणरावांना धरावे, धच्या ऐवजी मा केला, धचा मा केला. नारायणरावांना धरावे
ध ऐवजी ध पुसला आणि त्या ठिकाणी आपल्या काजळाने मा तयार केला, धचा मा केला. म्हणजे वाक्य काय तयार झालं? नारायणरावांना मारावे व लपवून ठेवावे. मग सुमेर सिंगला पत्र कोणतं मिळालं? नारायणरावांना मारावे व लपवून ठेवावे. सुमेर सिंग हा गार्दी आणि त्याच्यासोबत अजून 10-12 लोक हे नारायणरावांच्या मागे लागले. संध्याकाळच्या वेळी शनिवार वाड्यामध्ये गणपतीची आरती चालू होती आणि त्यामध्ये जोरजोरात ढोल वाजत होते, घंटा वाजत होत्या आणि सुमेर सिंग आणि अजून 7 ते 8 गार्दी नारायणरावांच्या मागे लागले. नारायणराव पूर्ण शनिवार वाड्यामध्ये पळत होते, काका मला वाचवा, काका मला वाचवा करत होते. परंतु मोठमोठ्या आवाजामध्ये आरती चालू होती, ढोल चालू होते आणि त्यामुळं त्यांचा आवाज कोणालाच गेला नाही. आणि शेवटी सुमेर सिंगने नारायणरावांना मारलं आणि त्यांची जी डेड बॉडी आपण म्हणतो ती लपवून ठेवली नारायणरावांना मारून. बघा विद्यार्थी मित्रांनो, एका ध बदलला, एका धच्या जागेवर मा केला तर नारायणराव पेशवे जीवानीशी गेला. म्हणजे ही म्हण जी आपण वापरतो धचा मा करणे आणि ही रिलेटेड आपल्या विषयाशी होती की शुद्ध शब्द आणि अशुद्ध शब्द. एक शब्द बदलला की शब्दाचा एक अक्षर बदललं की पूर्ण शब्दाचा अर्थ बदलतो, पूर्ण वाक्याचा अर्थ बदलतो. म्हणून ही म्हण आपल्या वापरात आलेली आहे की धचा मा करणे आहे त्यापेक्षा वेगळं काहीतरी सांगणे, याला म्हणायचं धचा मा करणे. तर अशा प्रकारे एक अक्षर बदललं की पूर्ण शब्द बदलला. धचा मा केला, आनंदीबाईने फक्त धचा मा केला तर नारायणराव पेशवे जीवानीशी गेला. अशा प्रकारे एक अक्षर बदललं तर वाक्याचा अर्थ बदलतो, शब्दाचा अर्थ बदलतो. त्यामुळं आपण लिहित असताना, आपण बोलत असताना आपले उच्चार व्यवस्थित आले पाहिजे. उच्चार व्यवस्थित आले तर आपण शुद्ध लेखन आणि श्रुतलेखन व्यवस्थित करू शकतो. तर विद्यार्थी मित्रांनो, पुढे बघा, तुम्हाला या घटकावर आधारित प्रश्न कसे येऊ शकतात परीक्षेमध्ये. आता काही वेळा असा प्रश्न येतो, शुद्ध शब्दाच्या पर्याय क्रमांकाचे वर्तुळ रंगवा. काही वेळ प्रश्न येतो, शुद्ध शब्दाच्या पर्याय क्रमांकाचे वर्तुळ रंगवा. आता इथे तुम्ही याचा स्क्रीनशॉट काढून घेऊ शकता, प्रश्नांचं वाचन करू शकता. पहिला प्रश्न आहे, माईक कोणाचे चालू आहेत त्यांनी उत्तरं द्यायची आहेत. आता पहिला प्रश्न आहे, कूपनलिका, कूपनलिका, कूपनलिका. सगळे पर्याय सारखेच दिसत आहेत बघा. सगळे पर्याय कसे वाटतात? सारखेच वाटतात. तिन्ही चारही पण. मग यातलं उत्तर नक्की कोणतं बरोबर आहे? कोणाचं तरी माईक चालू करायला सांगितलं होतं सरांनी, उत्तर दिलं तरी चालेल. ठीक आहे. आता कूपनलिका लिहित असताना आपल्याला जे पर्याय दिसतात त्यामधला हा पहिला पर्याय बरोबर आहे कूपनलिकेचा. तर आपण पहिल्या पर्यायाला गोल करणं अपेक्षित आहे. प्रश्न कशा स्वरूपाचे येऊ शकतात तुम्हाला परीक्षेमध्ये हे मी इथं सांगते की शुद्ध पर्याय विचारलाय, तुम्हाला अशुद्ध विचारलेला नाही. आता प्रश्न नीट वाचा. शुद्ध पर्यायाच्या क्रमांकाचं वर्तुळ रंगवायचं म्हणजे तुम्ही 1 नंबरला गोल करणार. दुसरं बघा, गांभीर्य, गार्भीय, गांभीर्य, गांभीर्य. आता इथं भवर अनुस्वार दिलाय, इथं गावर अनुस्वार दिलाय, भच्या डोक्यावर रफार दिलाय. हे चारही पर्याय व्यवस्थित वाचन केलं तर आपल्याला आपोआप कळतं. एकदा नाही वाचून कळलं, दोनदा वाचा, तीनदा वाचा पटपट जरा आणि मग पर्याय शोधा की कोणत्या शब्दाला कोणता पर्याय आपला बरोबर आहे. तर यातला हा 2 नंबरचा जो पर्याय आहे ते आपलं उत्तर बरोबर आहे. पुढचा प्रश्न पहा, मुकुटमणी, मुकुटमणी. हे चारही पर्याय सारखेच दिसतात. मग आपला इथं गोंधळ होतो, नक्की कोणतं उत्तर बरोबर आहे. तर आता मी जे काही 5-6 नियम सांगितलेत त्या नियमांचा वापर करून इथे बघायचा की कोणतं उत्तर बरोबर येऊ शकतं. आता मुकुटमणी, मणी म्हटल्यावर न नळाचा येणारच नाही, त्यामुळे हा पर्याय गेला. राहिला प्रश्न न बाणाचा. पण आता इथं मुकट लिहिलंय, मुकुट लिहिलेलं नाही म्हणजे हा पण पर्याय गेला. एक एक पर्याय घालवायचे म्हणजे आपला बरोबर पर्यायाचं उत्तर आपल्याला मिळतं. त्यानंतर मुकुटमणी दुसरा उकार दिलेत म्हणजे हा पण पर्याय गेला, म्हणजे आपला हा पर्याय बरोबर आहे. चौथ्या पर्यायाला तुम्ही गोल करायचा. तर हे बाकीचे पण तुम्ही आता इथे चारही शब्द सारखे होते, इथे हे चारही शब्द वेगवेगळे आहेत. शिबिर, शारीरिक, क्रीडा, अखंडित हे शब्द वेगवेगळे आहेत. तर क्रीडाला कला दुसरी वेलांटी आली पाहिजे म्हणजे हा पण गेला. अखंडितला डला पहिली वेलांटी आली पाहिजे, हा पण गेला. शारीरिकचे पण वेलांट्या चुकलेल्या आहेत, हा पर्याय, तिन्ही पर्याय गेले म्हणजे उत्तर राहिलं हेच बरोबर. अशा प्रकारे एक एक पर्याय जर घालत गेलात तुम्ही तर तुम्हाला उत्तराचा योग्य पर्याय मिळू शकतो. तर याचा पण स्क्रीनशॉट काढून घ्या, या सगळ्या प्रश्नांचा सराव करा.
तुमच्या पुस्तकात पण असा प्रश्न असणार आहे की शुद्ध शब्दाच्या पर्याय क्रमांकाचे वर्तुळ लिहा. काही वेळेस असा प्रश्न येतो, काही वेळेस तुम्हाला फसवा प्रश्न येऊ शकतो की अशुद्ध शब्दाच्या पर्यायाचे वर्तुळ रंगवा. आता काय विचारलंय? अशुद्ध शब्दाच्या पर्यायाचे वर्तुळ रंगवा. इतक्या वेळ विचारलं होतं शुद्ध शब्दाचं. आता असाही प्रश्न येऊ शकतो की अशुद्ध शब्द ओळखा आणि त्याला गोल करा. तर याच्यामध्ये बघा, पूजन, शहरीकरण, आधुनिक, प्रतिध्वनी हे 4 पर्याय दिलेले आहेत. तर चुकीचा शब्द कोणता वाटतोय? पूजन शब्द बरोबर आहे, शहरीकरण शब्द बरोबर आहे, प्रतिध्वनी शब्द बरोबर आहे. मग राहिला पर्याय हा, म्हणून हा पर्याय आपलं उत्तर येणार आहे. तुम्ही 3 नंबरला गोल करायचे. हा शब्द चुकीचा आहे. आपल्याला चुकीचा शब्द विचारलाय, आपल्याला बरोबर शब्द विचारलेला नाही. आता आपल्याला अशुद्ध शब्द विचारलाय, म्हणून आपला अशुद्ध शब्दाचा पर्याय निवडायचा आहे. आता पुढे बघा, विहिरी, हळूहळू, सानिध्य, आदिवासी हे 4 पर्याय दिले. त्यातला अशुद्ध शब्द निवडायचा आहे आपल्याला. आता आदिवासी तर शब्द असाच लिहिला जातो, हा बरोबर आहे. सानिध्य शब्द बरोबर आहे, हळूहळू शब्द बरोबर आहे. मग राहिला कोणता? हा शब्द चुकीचा आहे आणि आपल्याला चुकीच्या पर्यायाला गोल करायचं. म्हणजे ह्या प्रश्नाचं उत्तर येणार 1 नंबरचा पर्याय. आता पुढे पण तुम्हाला मी काही इथं प्रश्न दिलेले आहेत, त्यातले आपल्याला चुकीचे पर्याय निवडायचे, बरोबर नाही. चुकीच्या पर्यायाला आपल्याला गोल करायचं आहे. तर मग आता तुम्ही यांचा एक स्क्रीनशॉट काढून घ्या आणि यानुसार तुम्ही सराव करा. आपण जे नियम पाहिलेत त्या नियमांनुसार आपल्याला जायचंय आणि नियम इथे लागू करून बघायचे आणि मगच आपल्याला पर्यायाला गोल करायचा आहे. इथं आता अजून काय शब्द प्रश्न विचारले जाऊ शकतात बघा. वाचा हा प्रश्न, जे मुलं आहेत जॉईन त्यांनी. गाळलेल्या जागी शुद्ध शब्द निवडा, असा पण प्रश्न तुम्हाला परीक्षेमध्ये येऊ शकतो. प्रश्नाचं एकदा थोडं वाचन करा, म्हणजे तुमच्या लक्षात येईल की कशा प्रकारे प्रश्न तुम्हाला येऊ शकतात परीक्षेमध्ये वेगवेगळे. फक्त शुद्ध ओळखा, अशुद्ध ओळखा असं येणार नाहीये. गाळलेल्या जागी शुद्ध शब्द निवडा असा पण प्रश्न येऊ शकतो तुम्हाला. तर इथं पहिला प्रश्न बघा, आम्ही बागेतील सर्व टिंबटिंब पाणी घातले. आम्ही बागेतील सर्व फुलझाडांना 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 फुलझाडांना. 4ही पर्याय सारखेच वाटतील पहिल्यांदा पाहिल्यावर, पण व्यवस्थित निरीक्षण करा. आता फला दुसरा उकार येत नाही, हा पर्याय चुकीचा आहे. फुलझाडांना, झाडांना नाही, झाडे भरपूर असतात म्हणजे झाडांना हवंय. इथं डवर अनुस्वारच आलेला नाहीये. इथं काय फुलझाडांना, इथं उकार चुकीचा आलेला आहे म्हणजे हा पर्याय चुकीचा आहे. राहिला पर्याय हा, म्हणजे आपलं उत्तर येणार हे. म्हणजे आपण 3ऱ्या नंबरला गोल करणं अपेक्षित आहे. पुढचा प्रश्न बघा, निसर्गाने प्रत्येक टिंबटिंब संवादाकरिता सोय करून दिली आहे. निसर्गाने प्रत्येक टिंबटिंब संवादाकरिता सोय करून दिली आहे. पुढे 4 पर्याय दिलेले आहेत. पर्यायांचं नीट वाचन करा. आता पहिला आहे सजीवाला, 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 सजीवला. आता सजीवला तर म्हणणार नाही, सजीवाला पाहिजे म्हणजे इथं काना आलेला नाहीये. सजीवाला झ नसतो म्हणजे हा पर्याय चुकलाय. सजीवाला, ज्याला पहिली वेलांटी नसते सजीव मध्ये, दुसरी वेलांटी असते म्हणजे राहिला पर्याय हा. आपलं उत्तर आलं हे. याचा पण स्क्रीनशॉट काढून घेऊ शकता. आणि तुमच्या पुस्तकामध्ये पण अशा प्रकारचे भरपूर सारे प्रश्न दिलेले आहेत. सराव करा. सराव केला की तुम्हाला परीक्षेमध्ये हे प्रश्न सोडवायला अगदी कमी वेळामध्ये सोडू शकता तुम्ही हा प्रश्न. तुम्हाला काही तर फार विचार करायचा नाहीये किंवा सोडवायचं नाहीये. गणितामध्ये जसं गणित सोडवायला वेळ जातो, भाषेमध्ये मात्र आपल्याला फक्त बघायचं असतं. फक्त एकदा वाचू नका, 1-2 वेळा प्रश्न वाचा आणि मगच उत्तराकडे जा. कारण आपला गडबडीमध्ये आपण येत असून सुद्धा चुकतो. त्यामुळं वाचन करा व्यवस्थित प्रश्नाचं. एकदा नाही समजलं 2दा वाचा, पर्याय पण 2दा वाचा आणि मग उत्तराला गोल करा. तर विद्यार्थी मित्रांनो, आजच्या या तासिकेमध्ये आपण शुद्ध आणि अशुद्ध शब्द पाहिलेले आहेत. शुद्ध शब्दांचा अशुद्ध शब्द कशाला म्हणायचं, अशुद्ध कशाला म्हणायचं, त्यांची व्याख्या असेल, त्याचे नियम असेल, हे सगळं आपण पाहिलं आहे. तुम्ही स्क्रीनशॉट काढून घेतलेले आहेत. तुम्ही त्याचा घरी अभ्यास करा आणि तुम्हाला सर्वांना अभ्यासासाठी शुभेच्छा. कारण अजून परीक्षेला भरपूर वेळ आहे. परीक्षेला तर जायचंच आहे, पण त्यापूर्वी अभ्यास जर मनापासून केला तर तुम्ही परीक्षेचे प्रश्न मनापासून सोडू शकता आणि तुम्ही चांगले मार्क मिळवू शकता. धन्यवाद.
धन्यवाद मॅडम. धन्यवाद सर. आजच्या या ऑनलाईन तासिकेमध्ये आदरणीय अश्विनी परदेशी यांनी याविषयीचं सखोल असं मार्गदर्शन आजच्या तासिकेच्या माध्यमातून आपणा सर्व विद्यार्थ्यांना केलेलं आहे. त्याबद्दल शिक्षण विभागाच्या वतीने मॅडमचे मनपूर्वक धन्यवाद. विद्यार्थी मित्रांनो, उद्या मला वाटते आज मराठीचा शेवटची तासिका होती. हो, शेवटची. उद्यापासून आपण उद्या गणिताला सुरुवात करणार आहोत. तर उद्यापासून गणिताची सुरुवात होणार आहे. तर उद्यापासून सुद्धा सर्व विद्यार्थ्यांनी जशी आजची उपस्थिती होती त्या पद्धतीने सर्वांची उपस्थिती असावी. सर्व विद्यार्थ्यांना शुभ दिन. पुन्हा भेटूया उद्या सकाळी 7 वाजता.